आता आपण लस्सी प्रिपेअर करतोय, पंजाबी लस्सी. याच्यात हे काय टाकतोय आपण? आईस्क्रीम आहे ना, पिस्ता मावा कुल्फी टाकतोय याच्यामध्ये. काजू अंजीर आहे, ब्लॅक करंट आहे, रोस्टेड आल्मंड आहे, पेरू आहे, स्पेशल ड्रायफ्रूट आहे, जामून आहे. आता डिसेंबर मध्ये मँगो पल्प आलेला आहे याच्यामध्ये. जय शिवराय मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मंडळी, आज आपण आलो आहोत कळवा नाक्याच्या द लस्सी किंग येथे. तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आणि छान छान लस्सी मिळतात. मी तर आता बघून टेम्प्ट झालोय. आता आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या लस्सी अवेलेबल आहेत ते. बघूया तर काय मिळते आपल्याला. तर आता आपण आलो आहोत द लस्सी किंग यांच्या ओनरला भेटायला. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात तुम्ही? नमस्कार. बरं, मला एक सांगा, ही मागे एवढी सगळी गर्दी आपल्या, त्या गर्दीला वेळ लावणारी लस्सी तुम्ही कशी तयार केली? म्हणजे काय खासियत आहे आपल्या लस्सीची? क्वालिटी तसंच आमचं ते, आम्ही तबेलावरून आम्ही दूध घेऊन विकत घेऊन आम्ही स्वतः बनवतात. अच्छा. स्वतः सगळं स्वतः इथेच आम्ही इन हाऊस आहे सगळं. अच्छा. म्हणजे दही वगैरे बाकी लोक बाहेरनं नाही मागवत, स्वतः तुम्ही दूध वगैरे तबेल्यावरनं मागवतात, दही लावतात आणि सगळी प्रोसेस तुमची इन हाऊसच होते. क्या बात आहे. हे खरं यांचं गणित आहे क्वालिटीसाठीचं. एवढ्या प्रकारच्या लस्सी आपण इकडे विकूया, हे असं डोक्यात कोणाच्या आलं सगळ्यात पहिले? सध्या माझ्या वडीलने स्टार्ट केलं होतं. त्या टायमात फक्त मलाई लस्सी, सध्या साधा लस्सी होती. आता आम्ही ह्या जनरेशनने आता खूपच व्हरायटी सुरुवात केल्या. तुम्हाला पण आम्ही टेस्ट करू. आता बघूया लस्सी कशी तयार होते यांची. ते ऍक्च्युली लस्सी यांची बनवून झालेली आहे, आपण चुकीच्या वेळेला आलोय. पण लस्सी ग्लास मध्ये कशी होतात, काय फील होतो, तो थोडा अनुभव घ्यायचा आपण प्रयत्न करूया. चला तर मग लस्सी बघूया. लस्सी प्रिपेअर करतोय, पंजाबी लस्सी. याच्यात हे काय टाकतोय आपण? आईस्क्रीम आहे ना, पिस्ता मावा कुल्फी टाकतोय याच्यामध्ये. याच्यात केसर टाकलेलं आहे. हा हा, लस्सी किती घट्ट आहे बघू शकता तुम्ही. एक नंबर. हा हा, आता तयार झाली आहे आपली पंजाबी लस्सी. आता याच्यावर अजून काय येणार आहे का? मलाई. मलाई. मलाई होममेड आहे का? हा, होममेड मलाई आहे. बाप रे, काय घट्ट आहे, एक नंबर. बघूनच मला राहत नाहीये. ड्रायफ्रूट. आता लस्सी बनवली तर एक नंबर आहे. खूप टेम्प्ट झालोय आता, कधी लस्सीची टेस्ट करतो असं झालंय मला. सर आणा लवकर. थँक्यू. लस्सी बघा काय मस्त गरगरीत लस्सी आहे. टेस्ट करून बघू. हो हो, हे बघा, ही लस्सी तुम्हाला ना पिता येणारच नाही, लस्सी तुम्हाला खावीच लागणार. काय बोलतो रुपेश? ही लस्सी खावीच लागणार काय हो? कसं वाटलं? एक नंबर. थँक्यू. एक नंबर. हे खऱ्या अर्थाने किंग आहेत बाबा. ही लस्सी टेस्ट केल्यावर मला कळलं, खऱ्या अर्थाने किंग आहेत. एकदम ओरिजिनल टेस्ट. एक नंबर. हा, थँक्यू. म्हणजे मला एवढ्या भागामध्ये अशी प्युअर आणि छान लस्सी खरंच नव्हती कुठे अशी प्यायला मिळाली. खूप एक नंबर लस्सी, खूप छान आहे, खूप छान. ही झाली. आता ह्याच्यानंतर आपण कुठली ट्राय करू शकतो? मँगो ट्राय करा. नॅचरल मँगो आपल्याकडे आता. नॅचरल म्हणजे ओरिजिनल पल्प आहे का? ओरिजिनल पल्प मँगोचा. क्या बात आहे. काय बोलता, करूया? खरं तर पोट भरलंय, पण आता ह्याच्यातच आउट होणार असं वाटतंय, पण करूया, तुमच्यासाठी करूया. खरंच एकदा इकडे व्हिजिट द्या, खूप छान आहे. तर या लस्सी किंगचे जे एक कस्टमर आहे, रेग्युलर कस्टमर आपल्या सोबत आहेत, त्यांचा एक जेन्युइन रिव्ह्यू आपण विचारूया. दादा नमस्कार. आपलं नाव? सुयश दादा आपल्या सोबत आहेत. दादा, आता तुम्ही इकडे लस्सी प्यायला वरचेवर येता बरोबर? हो, बहुतेक. हा, तर तुम्हाला इथे लस्सीची काय खासियत वाटते, काय वेगळे पण वाटतं बाकी लस्सीपेक्षा? म्हणजे ही लस्सी फार हेवी आहे. जेव्हा सुद्धा मला असं काही गोड क्रेविंग होते तेव्हा मी मोस्टली इथे येतो. आणि मी राहतो सुद्धा ठाण्याला, ढोकाईला. मी तो तिकडनं इकडे येतो खास फक्त लस्सी. क्या बात आहे. बघा, ढोकाळीवरनं इकडे म्हणजे बरंच अंतर आहे. तुम्हाला आयडिया आली असेलच आता कळव्या नाक्यावरची लस्सी केवढी फेमस आहे. आणि लस्सी एकदम घट्ट आहे ना? एकदम घट्ट. एकदम घट्ट आहे, म्हणजे प्युअर आहे. आणि तुम्ही कुठली वाली लस्सी ट्राय करता? मी मँगो लस्सी प्रेफर करतो. अच्छा, मला मँगो आवडतो म्हणून. पण सगळ्यात लस्सी मस्त. सगळ्यात छान आहेत ना? चला बघा, हे यांचं जेन्युइन मत होतं. आता आपण बाकी पण कोणाला विचारून बघूया काय मत आहे त्यांचं ते. थँक्यू सुयश दादा. एन्जॉय करा लस्सी. सर, आता आम्हाला सांगा, तुम्ही इन हाऊस आईस्क्रीम जे बोलले होता, तुमचे आईस्क्रीम कुठले कुठले आम्ही बघू शकतो का? हा, बघा ना सर. काजू अंजीर आहे, ब्लॅक करंट आहे, रोस्टेड आल्मंड आहे, पेरू आहे, स्पेशल ड्रायफ्रूट आहे, जामून आहे. त्या सगळ्या कुल्फी ज्या बनवलेल्या आहेत आपण, त्या सगळ्या आपल्या इन हाऊस आहेत का? इन हाऊस आहे सर. पल्प बनवून टाकलेलं सगळं आहे, नॅचरल फ्लेवर मध्ये. आणि
रबडी कुल्फी आहे आमची हा. तर यांच्या आईस्क्रीमचे प्रोडक्ट तुम्ही बघितले, ते सुद्धा तुम्ही इकडे येऊन ट्राय नक्की करा. आता काय गोड जास्त मी खाऊ शकत नाहीये. आईस्क्रीम मगाशी मी ट्राय केला, पण तेव्हा व्हिडिओ ऑन नव्हता केला. ऍक्च्युली आम्ही आईस्क्रीम खायला झालेलो. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आमच्या डोक्यात आलं की आता एक व्हिडिओ बनवूया म्हणून. त्यानंतर दादांचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ अजिबात प्लॅनिंग करून बनवलेला नाहीये. तर तुम्ही आईस्क्रीम सुद्धा इकडे येऊन नक्की ट्राय करू शकता. यांचे ओरिजिनल पल्पवाले आहेत. तर काही कंपनीचे प्रोडक्ट सुद्धा ठेवले आहेत यांनी रिक्वायरमेंट प्रमाणे. पण यांचे स्पेशालिटी म्हणजे यांची ही कुल्फी सुद्धा आहे आईस्क्रीममध्ये. आणि याचाच बोर्ड इकडे तुम्ही बघू शकता बाजूला. हा यांचा बोर्ड आहे. एवढे सगळे आयटम यांचे आहेत. हे सगळे ओरिजिनल पल्प पासून आहे. यांची गॅरंटी आहे. याच्यामध्ये कुठलाही कलर वगैरे काही नाही आहे. संपूर्णपणे ओरिजिनल आहे. दुकान म्हटल्यावर असं होणारच. गर्दी आहे आत बाहेर सगळं चालणारच, कारण कस्टमर खूप आहे तिकडे त्यांचे. तर आता आपण बघूया यांची मँगो लस्सी कशी बनवतात ते. प्रिपरेशन चालू झालेलं आहे. बघू आता दादा काय काय टाकतायत. बघा आता अर्धी लस्सी यांनी नॉर्मल टाकलेली आहे. आणि त्यानंतर आता आलेला आहे मँगो पल्प. बघू शकता डिसेंबरमध्ये मँगो पल्प आलेला आहे याच्यामध्ये. हो, तर मँगो पल्प नंतर पुन्हा एकदा आलेली आहे लस्सी. आता ही लस्सी मस्तपैकी ढवळून घेतली दादाने. हो, कलर बघू शकता तुम्ही. एक नंबर कलर आलेला आहे. फुल आंब्याचा कलर. ह्याच्यामध्ये कलर नाही ना दादा? ओरिजिनल पल्प आहे, कुठलाही कलर शिवाय. आता याच्यावर काय येणार आहे? मलाई. आता याच्यावर परत मलाई येणार. हो, मलाईचा डबा बघून तर मला ना खूप मजा वाटते एकदम. का एक नंबर, एक नंबर. काय घट्ट मलाई. आणि इनहाऊस असल्यामुळे ना खरंच खूप फायदा आहे. मँगो लस्सी कशी बनवतात ते पाहिलेलं आहे. आता आपण मँगो लस्सी ट्राय करणार आहोत. सर येऊ द्या मँगो लस्सी. टाइम झाला. थँक्यू. मलाही बघू शकता एकदम घरगुती आहे. सगळे इनहाऊस प्रोडक्ट आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. यातला आईस्क्रीम जे आपण मगाशी होतं मावा कुल्फी काय, ते पण आपलं स्वतःचा सगळं आईस्क्रीम पण स्वतःच होतं बनवलेलं. बघूया डिसेंबर मध्ये आंब्याची चव येते का आपल्याला. एक नंबर, एक नंबर आहे. तुम्ही खरंच या कळवा नाक्यावरच आहे. तुम्हाला जास्त शोधाशोध करायची गरजच नाहीये. महाराजांचा पुतळा आहे, त्याच्या समोरच द लस्सी किंग तुम्हाला बघायला मिळेल. पण माझा एक प्रश्न होता, समजा आता कोणाला शुगरचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी काय सोल्युशन आहे का आपल्याकडे? आहे ना. नो शुगर, मीडियम शुगर, अच्छा, विदाउट शुगर सगळे आपल्याकडे ऑप्शन्स आहे अवेलेबल आहे. क्या बात आहे. हे किंगच आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांवर उत्तर आहे, सोल्युशन आहे. राजाकडे कसं प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं, तसं या लस्सी राजाकडे सगळ्याचं सोल्युशन आहे. तर आपल्याला वेगवेगळे म्हणजे सगळ्या फ्लेवर मध्ये ही शुगर फ्री वगैरे सगळं मध्ये सगळ्या फ्लेवर मध्ये अवेलेबल आहे. हा. हो, आता याचा मेनू आहे ना तुम्हाला मी दाखवतो काय काय आहे लस्सी किंगचा. त्या साहेबांना तुम्ही कधी येऊन भेटा, तुम्हाला ही सेम टेस्ट नेहमी भेटणार ना. सेम टेस्ट, सेम फ्रेशनेस, सेम क्वालिटी सगळं. क्या बात आहे. एवढी गॅरंटी देतात तर तुम्ही नक्की या. आणि आता मी काय बोलतो ना ते तुम्हाला असं बघून नाही करणार. तुम्ही इकडे या आणि हे टेस्ट करा, तेव्हाच तुम्हाला समजेल की ही क्वालिटी काय आहे ते, आणि यांच्याकडे एवढी सतत गर्दी का आहे ते. थँक्यू सो मच सर, तुम्ही आम्हाला मौल्यवान वेळ दिलात. आता आम्हाला खूप काही खायचं आहे, पण आम्हाला डायरेक्ट हॉस्पिटलला जायला लागेल एवढं गोड खाऊन. त्यामुळे आम्ही नक्की येऊ तुमच्याकडे आणि पुढचे फ्लेवर सुद्धा ट्राय करू. पण आता आपल्याला तुर्तास यांनी एवढा वेळ दिला, तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी यांचे सुद्धा आभार, आणि तुम्ही व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे सुद्धा मनापासून आभार. मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. जास्त खाऊ शकत नाही, परत येऊन ट्राय करेन. तुम्ही सुद्धा येऊन ट्राय करा. आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून तुमचे आभार. आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि बघत राहा पवार परिवार ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि जय शिवराय.